श्री स्वामी समर्थ. श्रावण दुर्गाष्टमीचे अत्यंत दुर्मिळ उपाय आणि तोडगे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण दुर्गाष्टमी व्रत पाळले जाईल. या दिवशी महादेवासह दुर्गा मातेचीही पूजा केली जाणार आहे. दुर्गाष्टमी जरी दर महिन्याला येत असली तरी श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्त्व दिले आहे. 1. या दिवशी भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुखसमृद्धी मिळते. शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत, जे केल्याने महादेवासह दुर्गा माताचाही कृपा होते. 2. श्रावण दुर्गाष्टमी देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते. 3. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला एक सुपारी घेऊन त्यावर 7 गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा मातेला अर्पण करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते. 4. दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन लाल ओढणीत मखाणा आणि बत्तासे ठेवून मातेला अर्पण करा. यासोबत मालपुवा आणि केशर मिश्रित खीर दान करावे. यानंतर विवाहित महिलेला सौभाग्याच्या वस्तू दान कराव्या. असे केल्याने सदृढ आरोग्य प्राप्त होते आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. 5. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा मातेसोबत शिवलिंगाची विधिवत पूजा केल्याने भगवतीचा तसेच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पण लक्षात ठेवा की दुर्गादेवी आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळस, दुर्वा, आवळा, रुई, मदार इत्यादी फुलांचा वापर करू नये. 16. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गादेवीची पूजा करण्यासाठी लाल कापड घ्या. त्यावर बसून देवीसमोर आग्नेय दिशेला दिवा प्रज्वलित करावा. आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करा आणि पूजा साहित्य दक्षिण पूर्व दिशेला ठेवा. अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनवृद्धी होते. 7. अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा. यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो. श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंद, सुपारीचा भुसा, बडीशेप आणि कथ्था घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 9. जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा. यानंतर ते देवी दुर्गेला अर्पण करा. हा उपाय केल्यास विवाह लवकरच होईल. 10. या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून ते आई लक्ष्मीला अर्पण करा. यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. 11. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला 9 मुलींना खाऊ घालणे उत्तम मानले जाते. परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही एका मुलीला आदराने घरी बोलावून लाल रंगाची होडणी अर्पण करून भोजन द्यावे. यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे. या साहित्यात शिक्षण, खेळ, कपडे, फळे, मिठाई, दक्षिणा, मेकअप इत्यादी गोष्टी ठेवाव्यात. असे केल्याने दुर्गा मातेची कृपा होते आणि घरात
सुख शांती राहते. 12. विड्याचं दान करा. विड्याचं दान केल्यास तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते आणि विड्याचं पान खाल्ल्यास तुमची पापं वाढतात असं म्हटलं जातं. मग तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका हवी असल्यास करा या दिवशी विड्याच्या पानाचं दान. 13. नजरदोष होईल दूर. असं मानलं जातं की विड्याचं पान हे नकारात्मक ऊर्जेला दूर करतं आणि सोबत सकारात्मक ऊर्जेचा संचार करतं. जर एखाद्या व्यक्तीला नजर दोष लागला असेल तर विड्याच्या पानासोबत 7 गुलाबाच्या पाकळ्या त्या व्यक्तीला खाऊ घालाव्या. 14. व्यवसायात प्रगतीसाठी विड्याचे पान खूपच शुभ मानले जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी श्रावण महिन्यात 5 विड्याची पानं आणि पिंपळाची पानं घ्या. ही पानं एका धाग्याने बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकावा. असे मानले जाते की यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. 15. जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवडी आणि हर सिंगाराच्या मुळाला रोली, अक्षदा, फुले, धूप, दिवा लावून पूजा करा आणि तोरोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा. 16. देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि 9 कमळाची फुले अर्पण करा. यानंतर देवीची पूजा करा आणि 9 फुलांपैकी कोणतेही एक फूल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त असते. 17. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. या दिवशी जांभळा किंवा जांभळा रंग परिधान करणे शुभ असते. हा रंग माता सिद्धिदात्रीला प्रिय आहे. त्यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी. 18. जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल, तुमचे जीवन सुखी पाहायचे असेल तर तुम्ही भगवान विष्णूंचे मत्स्य रूप अवश्य पहा. तसेच 2 माशांच्या जोडीचे चित्र लावावे. 19. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमलगट्टा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसळून 21 नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल. 20. माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी. दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करा. या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे. पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नका. 21. अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी. त्याशिवाय पूजाविधी अपूर्ण मानले जातात. हवन करताना हवनाचे साहित्य तलावाच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. 22. ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गा चालिसाचे पठण करावे. हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकतात. हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा. यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही.